बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही, त्यात आता मान्सूनचं आगमन लांबणीवर पडले। धरणातील पाणी पातळी खालावल्यानं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं भीषण संकट निर्माण झाले। जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसानं दडी मारल्यानं कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं पात्र कोरडं पडू लागले। परिणामी परीट घाटाजवळील ब्रह्मदेवाचं मंदिर सध्या खुलं झालंय, तर दुसरीकडे राजाराम बंधाऱ्याजवळील नदीपात्रातील महादेव मंदिरही सध्या खुलं झालंय। त्यामुळे भाविकांची पंचगंगा नदीतील मंदिरांमध्ये सध्या गर्दी वाढली आहे। यावर्षीचा प्रचंड उन्हाळा आणि रेंगाळलेला मान्सून यामुळे नदी, तलाव आणि धरणातील पाणीसाठा प्रचंड कमी झालाय। त्यात भर म्हणून वळीव पावसानं सुद्धा हुलकावणी दिली आहे। वास्तविक दरवर्षी साधारणपणे 7 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होतं, पण यंदा मान्सून लांबणीवर पडलाय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणी पातळीनं तळ गाठलाय। पाणी टंचाईचं संकट गडद बनल्यानं गेल्या शनिवारपासून कोल्हापूर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई तीव्र बनली आहे। दुसरीकडे पावसानं ओढ दिल्यानं जिल्ह्यातील अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत। वास्तविक सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं पात्र सहसा कोरडं पडत नाही, पण यंदा पंचगंगा नदीची पाणी पातळी फारच कमी झाली आहे। कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीचं पात्र कोरडं पडलं असून लोक चक्क चालत नदी पार करतायत, तर पाणी ओसरल्यानं नदीपात्रातील अनेक मंदिरं खुली झाली आहेत। राजाराम बंधाऱ्याजवळ असलेलं महादेवाचं मंदिर अनेक वर्षांनी दिसू लागलंय, त्यामुळे अनेक भाविक या मंदिरात येत आहेत। दुसरीकडे काही महाभाग नदीत टाकलेली नाणी घेण्यासाठी किंवा देवदेवतांच्या पितळ आणि चांदीच्या मूर्ती शोधण्यासाठी नदी पात्रात फिरत आहेत, तर राजाराम बंधाऱ्यातील पाणी अडवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेटा पाटबंधारे विभागानं काढल्या असून त्या बंधाऱ्यावर टाकल्या आहेत। त्यामुळे अनेक वाहनांना अडथळा निर्माण झालाय। कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील पंचगंगा नदी घाटाजवळही पाणी पातळी चांगलीच खालावली असून परीट घाटाजवळील ब्रह्मदेवाचं मंदिर खुलं झालंय। कित्येक वर्षानंतर ब्रह्मदेवाचं मंदिर खुलं झाल्यानं इथंही दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे।